नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त एकदा या पद्धतीने मूगडाळ आमटी बनवून पहा. घरातील प्रत्येकजण पुन्हा मागेल. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट आमटी आहे. आज आपण ही करणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे मी 1 कप मूगडाळ घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता ही मूगडाळ आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे 2 वेळा. बघू शकता असं पाणी घालायचं आहे व मूगडाळ आहे ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे. आपली मूगडाळ आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे. आपण आता ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. इकडे असा कुकर घेतलेला आहे. आपण आता ही मूगडाळ आहे जी धुवून घेतली होती ती या कुकरमध्ये घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हिंग आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चिमूटभर हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये तेल आहे ते घालायचं आहे व कुकरचं आपण झाकण लावून 1 शिट्टीमध्ये ही मूगडाळ शिजून जाते. आपण आता हे कुकरला शिजवून घ्यायची आहे मूगडाळ. आपली मूगडाळ आहे ती कुकरमध्ये मस्तपैकी अशी शिजलेली आहे. आपण आता ही रवीच्या साहाय्याने चांगली अशी घोटून घ्यायची आहे. एकदम अशी तिला मऊसूत करून घ्यायची आहे. बघू शकता आपली मूगडाळ आहे ती घोटून झालेली आहे. आपण आता हिला मस्तपैकी अशी फोडणी देणार आहोत. आता आपण मस्तपैकी गरमागरम झणझणीत अशी मूगडाळ आमटी बनवायला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहे 3 ते 4. त्यानंतर इकडे मी 3 लसूण पाकळ्या अशा बारीक अगदी किसून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. लसूण जर तुम्ही किसून घेतलात तर त्यामध्ये खूपच भारी डाळीला चव येते. जरासे तुकडे करून टाकलात तर एवढी चव येत नाही. त्यानंतर 1 कांदा असा बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. कांदा थोडासा अगदी लालसर झाला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 टॅमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालायची आहे. कोथिंबीर इकडे मी बारीक चिरूनच घेतलेली आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही. आणि आपलं मिश्रण आहे ते परतवून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता मसाले घालायचे आहेत. किंचितशी अशी हळद घालायची आहे कारण का आपण मूगडाळमध्ये हळद घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा इकडे गरम मसाला आहे तो घालायचा आहे व आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं. आपली फोडणी आहे ती तयार आहे. आपण आता याच्यामध्ये जे मूगडाळीचं मिश्रण आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला हे थोडं असं दाटसरच दिसेल. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. जसं तुम्हाला ही आमटी पातळ पाहिजे, दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घाला व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे व झाकण लावून आपण आता मस्तपैकी 5 ते 6 मिनिटं ह्याला मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण खोलून बघूया आणि मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवूया. थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली झणझणीत अशी मूगडाळीची आमटी तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. तुम्ही ही मस्तपैकी अशीच पण खाऊ शकता. भाताबरोबर तर खूपच छान लागते आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता ही आमटी. खूपच पौष्टिक आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला
लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.